नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाच्या नवीन सुरुवात सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर आज आहे संडे, तर मी म्हटलं घरात लेडीज आहोतच आम्ही खूप, पण आज सगळ्यांना आराम द्यायचा, त्यामुळे मागवला आम्ही मेंदूवडा सांबार, म्हणजे इडली, मेंदूवडा आणि डोसा, असं वेगवेगळे पदार्थ मागवले आणि आम्ही सगळे एन्जॉय थोडंफार करत होतो. दुःखातून कधी ना कधी बाहेर पडायचं असतं म्हणून प्रयत्न करतो आणि आम्ही गेलो ना तर स्पेशली ताईला मनवलं, खूप बरं वाटतं. मुलं आहेत ना घरात, त्याच्यामुळे ते इथे ना वाटप भाजून घेतलेलं पटकन, हे बघा. आणि आता मी बारीक करून घेते वाटप. एका साईडला भांडी होती, मनू घासून घेत होती. मला ना ताईच्या हातची मच्छी खूप आवडते, त्याच्यामुळे मी गेली आणि हे बिंजा का मोदका असं बोलतात, तर ते आणले. त्याचा रस्सा आणि सुक्कं असं ताईने केलं आणि चिकन मी केलेलं. भाकऱ्या ताईने केलेल्या आहेत, म्हणजे सगळ्यांनी अशी वाटून वाटून कामं केलेली आहेत. म्हणजे भाकऱ्याही आहेत, चपात्या पण आहेत, मच्छीही आहे आणि चिकन पण होतं. तर इथे ना हे बघा सगळे व्हरायटीज भेटतील तुम्हाला. मच्छी आहे, चिकन आहे, चपात्या आहेत, भाकऱ्या आहे, भात केलेला आहे, मच्छीचा रस्सा पातळ केलेला आहे आणि मुलांना आधी जेवायला बसवलं. थोडासा आराम केला आणि मग निघालो आम्ही कळव्याला यायला, कारण आज आहे फायनल मॅच. त्याच्यामुळे घरात बसून बघायची मज्जाच काही वेगळी. सगळी मागे लागलेली. इथे ना थोडीशी अर्णवची थट्टा मस्करी चालू होती आणि आम्ही तिथून निघालो, ओला बुक केली आणि निघालो. आज ॲक्च्युली मेगा ब्लॉक असणार, संडेच आहे आणि 5च्या आधीच घरी पोचायचं होतं, त्याच्यामुळे मी ह्यांना म्हणून ओलाच करूया. सामान पण होतं आणि अजिबात रस्त्याला गर्दी नव्हती, म्हणजे ट्रॅफिक अजिबात नव्हता. ऑटोमध्येच अन्वी झोपलेली, तिला घरात ठेवलं आणि अमोल बोलले चल 7:30पर्यंत आपल्याला आधी घरी यायलाच पाहिजे. आणि सध्या हे युद्ध प्रकरण चालू आहे ना, त्याच्यामुळे महागाई थोडी थोडी वाढतच चाललेली आहे. त्याच्यामुळे मी अमोलला बोलली चला पटकन रिलायन्स मार्टमध्ये जाऊया आणि जो सामान हवे ना आपल्याला, म्हणजे तेल, तांदूळ, ज्या गरजेच्या वस्तू आहेत ना त्या आपण पटकन भरून घेऊ. सगळं भरलं मी पटकन. इथे अन्वी ना काउंटरला बोलवती, हे घे ते घे. बऱ्यापैकी सामान घेऊन झालेला होता आणि अमोल गेले स्कूटी काढायला. मी ते सामान बॅगेत भरून घेतलेलं होतं, म्हणजे डीमार्टच्या ज्या पिशव्या आहेत ना त्याच्यामध्ये. तर घरी आल्यावर ना हे मसाला ओट्स आणलेले होते, ज्याच्यात पाणी टाकून आपण फक्त तयार करून द्यायचं मुलांना, तर ते त्यांना खायला दिलेलं. आणि अन्वीला आणलेला हा ड्रेस 250 रुपीजचा होता रिलायन्समध्ये. एकदम फ्रिल वगैरे आहे, हे बघा खूप छान आहे आणि मेन म्हणजे ना कॉटन आहे. तर आता गरमीमध्ये ना असेच फ्रॉक पाहिजेत.